वापर केला ना. तुम्हाला सांगा ड्राय डेन्सिटी कशी काढणार आता. रो डी बराबर रो बल्क डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट. ठीक आहे. मग रो बल्क किती, रो बल्क किती आला 1.9 डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट किती बाळांनो 12.89%. मग सांगा मला रो डी किती आला टक्केवारी टाका. 1 ग्रॅम पर सी सी, ग्रॅम पर सी सी. हा झाला ड्राय डेन्सिटी काढून. आता मला सांगा ड्राय डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो. रो डी बराबर जी रो डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस ई. टाका टाका. कसं टाकणार हे बघा. हा आला 1 पॉईंट कॉमा करतो 1.689 ग्रॅम पर सी सी इज इक्वल टू जीची व्हॅल्यू किती आहे रे ही दिली बघा 2.64. मग टाका 2.64. ए रो डब्ल्यू किती बाळांनो किती असतो. रो डब्ल्यू किती घेणार ग्रॅम पर सी सी मध्ये झालं 1. किती घेणार 1. लक्षात राहू द्या. 1 प्लस ई सांगा किती आला. परत परत बघा ते काय 0.57 0.57 आला बाळा ईची व्हॅल्यू. जर ई 0.57 येतोय तर मला सांगा एन कसं काढणार. मागच्या पेजवर जातो मी ते इथंच लिहितो. चला तो एवढी जागा काय झोपण्यासाठी काय इथं काढूया बघा. तो ईची व्हॅल्यू 0.57 आली तर बाळा एन कसं काढणार. एन इज इक्वल टू ई डिवाइड बाय 1 प्लस ई. 0.57 डिवाइड बाय 1 प्लस 0.57. यांची व्हॅल्यू किती आली 0.36 म्हणजे 36%. म्हणजे 36%. ओके का. तो 0.36 लिहिलं जसं जसं थांबलं तरी पण चालेल. तर तुमचं काम काय काय झालं बघा. ई आला एन आला वॉटर कंटेंट. आता यस काढा. यस काय करणार आता तो शेवाक्ष वापरा. आता नाव एस ई बराबर ग डब्ल्यू जी. यस किती आहे माहीत नाही. ई किती आहे 0.57 0.57. डब्ल्यू किती आहे डब्ल्यू 12.89%. 12.89%. जी किती आहे 2.64. सांगा बाळांनो यस किती येईल. पॉईंटमध्ये आला तर इंटू 100 करून लिहून टाका. 0.59 याचा 0.59 म्हणजे 59.70%. व्यवस्थित लिहून घ्या. 6 मार्काचा क्वेश्चन आहे. काही डाऊट असेल तर विचारू शकता. क्वेश्चन काय म्हणतोय. सॅच्युरेटेड क्लेई सॉईल वेईंग 1600 ग्रॅम्स. किती वजन आहे सॅच्युरेटेड क्लेई सॉईल याचा अर्थ पूर्ण ओली माती. त्याचं वजन किती आहे 1600 ग्रॅम. हां वेट 1200 ग्रॅम ॲफ्टर ड्राईंग. याचा अर्थ एक कुठल्याही कंडिशनमधलं वजन आहे. तो वेट मी लिहितो फक्त डब्ल्यू किती आहे 1600 ग्रॅम. आता दिमाग लागतो का. पुढे म्हणताय की 1200 ग्रॅम झालं सुकल्यानंतर. याचा अर्थ वेट ऑफ सॉलिड आहे बाळांनो. वेट ऑफ सॉलिड किती झाला 1200 ग्रॅम. तुम्ही हुशार असताना इथं वेट ऑफ वॉटर काढून घ्या. तुम्ही जर हुशार असणार ना तर इथंच वेट ऑफ वॉटर काढून घ्या. किती 1600 मायनस 1200 बराबर 400 ग्रॅम. आणि जर तुम्ही हुशार असणार ना तर इथंच वॉटर कंटेंट बी काढून टाका. वॉटर कंटेंट काय येईल वेट ऑफ वॉटर टू दी वेट ऑफ सॉलिड. तर किती येईल बाळांनो 400 डिवाइड बाय 1200 डिवाइड बाय 1200 इंटू 100. मग किती 2 कटले 400 33.33%. वॉटर कंटेंट बी काढ. तो एका ओळीमधून मी एवढं गिव्हन डेटा काढून टाकणार आहे. पुढे बघा. इट ड्राय डेन्सिटी 1350 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. बात कशाची झाली ड्राय डेन्सिटीची. तो किलोग्रॅम म्हटल्यावरती रोडी गेली मी. रोडी 1350 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. तुम्ही हुशार असणार ना तर इथंच पाण्याची डेन्सिटी बिलवून टाका. किती असेल हे पाण्याची डेन्सिटी किती असेल रे 1000 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. पण बाळांनो तो किती चालाक आहे. इकडे या. त्याने तुम्हाला किती दिलं आहे माहिती आहे का 12 दिलं आहे. किती दिलं आहे 12चा अर्थ होतो 1200. 12चा अर्थ करतो मग तुम्ही 1000 न करता इथे 1200 करायला पाहिजे. झालं ना गलत. किलोग्रॅम पर मीटर क्यूब बरोबर आहे. तुम्ही जर का समजा तुम्हाला पाण्याचं जर दिलं नसतं ना तर तुम्ही 1000 घेतला असता. पण त्याने 12 सांगितलं आहे ना किलो न्यूटन मीटर क्यूबमध्ये. तुम्ही काय हुशारी करणार किलो न्यूटनमध्ये घेणार का तुम्ही. किलोग्रॅमच पाहिजे. मग ते किलोग्रॅम म्हणजे 1200 होईल. ते नाही जमलं का. तर इथं डोकं लागते बाळा. बिगर डोक्याचं काम नाही. बघा डिटरमाइन वॉटर कंटेंट काढा. तो यायचं लिहितो वॉटर कंटेंट काढा. वाईड रेशो काढा. पुढं पोरोसिटी काढा. पुढे डिग्री ऑफ सॅच्युरेशन यस काढा. वॉटर कंटेंट तर काढून झाला ना. तो डायरेक्टली लिहितो हेअर 1 नंबर. वॉटर कंटेंट बराबर वेट ऑफ टोटल वेट मायनस वेट ऑफ सॉलिड. म्हणजे 1600 मायनस सॉरी वॉटर कंटेंट आहे काढायचं ना. हा वेट ऑफ वॉटर आहे. हा काय आहे वेट ऑफ वॉटर.
एकाचा आकडा टाकतो, वॉटर कंटेंट काढतो आणि जो आहे तो इथं मी काढून ठेवलेला आहे अगोदरच, ठीक आहे ना, तो अगोदर काढून ठेवला आहे. तुम्ही एक काम करा, वाटल्यास तर डायरेक्टली लिहून टाका, डायरेक्ट लिहू शकता तुम्ही. आता 1 नंबर वॉटर कंटेंट कसं लिहायचं, किती आलं वॉटर कंटेंट, 33%. ओके. 2 नंबर सांगा. व्हाईट रेशो काढायचं आहे. कसं काढणार बाळा व्हाईट रेशो? व्हाईट रेशो कशावरून निघू शकतो? तुम्हाला रोडी दिलेला आहे ना, त्याच्यावरून निघेल तो. आपण बघितलं ना आतापर्यंत. मग काय फॉर्म्युला असतो सांगा? तो व्हाईट रेशो रोडी बराबर 0W/1 + E. रोडी किती दिला आहे तुम्हाला? 1350. 1350. जी किती आहे? जी 2.5. 2 नसेल दिला तर किती पण घेऊन टाका, 2.6. लक्षात ठेवायचं रेंज किती असते, ठीक आहे ना. नसेल दिला तर इथं दिलाय तसं बी आजू म्हणले बघा, दिलाय असं नाही की दिलेलं नाही, दिलेला आहे. माझी चूक झाली आहे फक्त, ठीक आहे. आणि ते काय आता रो डब्ल्यू किती 1200. कसा घेतला 1200 लक्षात राहू द्या. 1 + E ची व्हॅल्यू किती आली सांगा? ईची व्हॅल्यू किती आली? 1.22. बरोबर, ठीक आहे. 1.22 आल्यानंतर बाळा हो, आता तुम्हाला काय काय काढायला लावलं आहे हे बघा. वॉटर कंटेंट आला, ई आला, एन काढा. एन बराबर E/1 + E झालं. 1.22 / 1 + 1.22 0. म्हणजे 54%, ठीक आहे. चौथा काय यस काढायचा आहे. SE बराबर WG करा. यस मला काढायचा आहे. ई किती आला? 1.22. वॉटर कंटेंट किती आहे? 33.33. जी 2.50. सांगा बाळांनो यस किती आला? यस किती आला सांगा? 0.68. म्हणजे 100 ने मल्टिप्लाय करा बाळा. 68% आला यस. ओके. 68.29%. याचा अर्थ आपलं उत्तर सगळे बरोबर आलेले आहेत. चलो डन आहे का? पिक्नोमीटर म्हणून आपल्या लॅबोरेटरीमध्ये इन्स्ट्रुमेंट राहतं, त्याच्या मदतीने आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा वॉटर कंटेंट बी काढू शकतो. तो पिक्नोमीटरच्या मदतीने स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर काढायची असेल तर आपल्याकडे काय असतं बाळांनो? पिक्नोमीटर असतो, बर्नी असते. ओके. तर ती बर्नी असते, समजा खाली बर्नी मी घेतली तर त्या खाली बर्नीचं जे वजन असतं ज्याला मी M1 बोलतो. काय बोलतो त्याला? M1. तो खाली बर्नी जे आहे त्याचं वजन आपण M1 बोलूया. त्याच्यानंतर आपण या खाली बर्नीमध्ये काय करत असतो? या खाली बर्नीमध्ये आपण माती ॲड करतो. काय ॲड करतो? माती. तो माती ॲड केल्याच्या नंतर आपण त्याला M2 नाव देऊन देतो. त्याच्यानंतर आपण काय करतो? तिसऱ्या केसमध्ये आपण जेवढी पण जागा उरलेली ती सगळी पाण्याने भरतो आणि त्याला वजन नाव दिलं. म्हणजे याचा अर्थ तिसऱ्यामध्ये काय काय? बर्नी, माती, पाणी फुल पाण्याने भरून देतो. आणि चौथ्या केसमध्ये आपण काय करतो? बर्नी जी आहे त्या बर्नीला आपण खाली करतो आणि फक्त पाण्याने भरतो. कशाने? पाण्याने. आणि त्याचं वजन जे असतं ते W4 राहतं. कळतंय का? तो W1 म्हणजे W M आहे ना, तो M4 म्हणा. काय म्हणायला? M4. याचा अर्थ आपल्याकडे वेट किती आहे? वेट किंवा मास डब्ल्यूच्या किंवा मासच्या टर्ममध्ये लिहू शकता. आता मी सगळी MM1च्या टर्ममध्ये लिहितो. तो मला जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची असेल तर मी आता एक्सप्रेशन वापरतो. G = 21 / 21 - 34. कसं लक्षात ठेवायचं? M2 - M1 तुम्ही डब्ल्यूच्या टर्ममध्ये लिहू शकता किंवा तुम्ही मासच्या टर्ममध्ये लिहू शकता, जसं जर मला मेन्शन केलं आहे त्या पद्धतीने. तो M2 - M1 / M2 - M1 -M3 - M4. कुठेही प्लसचं चिन्ह दिसायला भेटणार नाही. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं हे फॉर्म्युला आहे. चालेल का? मग या बेसिसवरती आपण आता काय करणार आहोत? पहिलं काय आहे? तो पिक्नोमीटरचं खाली पिक्नोमीटरचं वजन M1, पिक्नोमीटर आणि मातीचं वजन M2, पिक्नोमीटर माती आणि पूर्ण पाण्याचं वजन M3 आणि पिक्नोमीटर आणि फक्त पाणी M4. या चारींचा वापर करून स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढता येतो. कसं काढतात? 21 / 21 - 34. मग चला बाळांनो आता एक उदाहरण सॉल्व्ह करून घेऊया. परीक्षेत आलेलं गणित एक आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जनरली 27 डिग्री सेल्सिअसमध्ये मोजतात. तापमान किती पाहिजे? 27. मग आता बघा, मास ऑफ पिक्नोमीटर, तो खाली पिक्नोमीटरचं वजन दिले ग्रॅममध्ये 680 ग्रॅम. काय आहे? काय आहे? M1. अरे खाली आहे ना ते, काय सांगा की तुम्हाला. तो M1 बराबर किती आहे? 680 ग्रॅम. या पुढे मास ऑफ पिक्नोमीटर आणि वॉटर M2 आहे का? तो पिक्नोमीटर आणि वॉटर म्हणले M4 येतो. काय येतो? M4. मग असं गडबड करून टाकणार तुम्ही. M4 बराबर किती दिलाय?
720.26